पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन सुरू झालेला आहे। नशा नकोय आम्हाला नोकरी द्या असं म्हणत पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा मोर्चा सुरू झालेला आहे। राज्य सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रोश मोर्चा काढतंय। थेट जाऊयात पुण्यामध्ये प्रतिक्रिया येत आहेत। मिक्की घाई आपल्या सोबत आहेत। मिक्की, हल्लाबोल आंदोलन सुरू झालेलं आहे आणि काँग्रेसकडून इथं खूप जोरदार आंदोलन सुरू आहे। पोलीस या ठिकाणी सगळ्यांना उचलून गाडीमध्ये घालतायत, इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे पोलिसांचा। जर आपण बघितलं तर इथं मोठ्या संख्येने काँग्रेसचे लोक पोहोचलेत। त्यांच्या मागण्या एकच आहेत, नोकरी द्या, नशा नको। या अटीखाली आपण बघतोय जोरदार आंदोलन। पोलीस उचलून या सगळ्यांना आत घालतात, गाडीमध्ये डिटेन केलं जात आहे सगळ्यांना इथून, कारण संपूर्ण रस्ता या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे, रोखण्यात आलेला आहे। या सगळ्या काँग्रेसच्या युवकांकडून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे। बरेच पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी एकीकडे आपण पुन्हा एकदा जाऊ, परंतु तुर्तास पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं हे हल्लाबोल आंदोलन केलं जात आहे। आम्हाला नोकऱ्या द्या अशी मागणी करत हजारो युवक सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते। कडून आतमध्ये या डिटेन केलं जातं या सगळ्या लोकांना। इथं सगळ्या लोकांना या गाडीमध्ये घेऊन जात आहेत। नेमकं कुठं घेऊन चाललेत हे सगळे लोक आपण बघतोय। पोलीस डेक्कन अक्षरशः बालगंधर्व चौकामध्ये या अशा पद्धतीने जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। कुठं नशा नाही, नोकरी दो या सरकारचा जाहीर नेतात युवकांना अशा पायदळी जहां मर्जी लेके जाए, हमें बेरोजगारी के कांग्रेस जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। हम डरने वाले नहीं है, बिंदास करिए। हमारे हजारों लोग लाइन में है और विद्यार्थी और युवाओं की आवाज यूथ कांग्रेस डरने वाला नहीं है। पोलीस कुठे घेऊन चाल माहित नाही, पक्षाचा दबाव आहे। सर तुम्हाला परवानगी डकू नको। अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, अरे नौकरी दो नशा नहीं, अरे नौकरी दो नशा नहीं, कांग्रेस जिंदाबाद। आपण बघतोय काँग्रेसच्या या सगळ्या युवक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी या गाडीमध्ये घातलेलं आहे आणि इथून ते सगळेजण घेऊन चाललेले आहेत। पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेलं जातं। कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद। नशा नहीं, नौकरी दो, नशा नहीं, नौकरी दो, नशा नहीं, नौकरी दो। युवक कांग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, प्रियंका गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद, युवक कांग्रेस जिंदाबाद। काय पोलीस कुठे घेऊन गेले सगळ्यांना माहित नाही पोलिसांनी कुठं नेलाय। युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, नशा नाही, यासाठी युवक काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन करते। या लढा थांबणार नाहीये। आंदोलनाची परवानगी होती का ज्या पद्धतीने आम्ही आंदोलनाला परवानगी मागितली होती, आणि त्यावेळी काय केलं माहित नाही आम्हाला। आमची मागणी रास्त आहे। पोलीस या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्यांना ज्या पद्धतीने उचलतायत, गाडीत घालतायत। पोलीस या आंदोलनाला परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही। आपण बघतोय या सगळ्या युवकांना उचलून गाडीमध्ये घातलं जातंय, इथून त्यांना घेऊन जाणलं जातंय। पोलीस कुठंतरी ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत ज्या पद्धतीने। युवक काँग्रेस सिन्नर नाशिक सारख्या ठिकाणी शाळेमध्ये लहान मुलांच्या बॅग मध्ये ड्रग्ज सारख्या गोष्टी आढळतात, म्हणून पालक परेशान होऊन मुलांना शाळेतून बाहेर काढताय। आज पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात, परंतु ड्रग्जच्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्यामुळे आज मुलं नशेमध्ये व्यस्त झालेले आहेत, त्यांना कुठेतरी नोकऱ्यांपासून वंचित ठेवलं जात आहे। म्हणून हे आंदोलन आज युवक काँग्रेस इथे करत आहे आणि हा लढा जोपर्यंत आपला महाराष्ट्र नशामुक्त होणार नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचं हे आंदोलन हे असणार आहे।
आपण बघतोय ज्या पद्धतीने हे सगळे आंदोलन पोलीस आणखीन बळ या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने हे आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे आणि महिला सुद्धा इथं ऐकायला तयार नाही. महिला पोलिसांना देखील बोलवलेलं आहे आणि या महिलांना देखील या गाडीत या पिंजऱ्यात आतमध्ये घातलं जात आहे आणि जवळच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल, जिथे त्यांना डिटेन केलं जाणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काँग्रेसच्या या सगळ्या युवक युवतींना जे आंदोलन या ठिकाणी करत होते आणि मागणी हीच आहे की आम्हाला नोकऱ्या द्या, युवकांना नोकऱ्या द्या, नशा नाही. ज्या पद्धतीने सध्या ड्रग्ज आणि नशेहीन हे सगळे युवक होत चाललेले आहेत, ते कुठेतरी रोका यासाठी हे सगळे प्रयत्न होत आहेत. काँग्रेस नोकरी पाहिजे, नोकरी, नशा नकोय. या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या सगळ्यांना बघतोय आपण, असे मोठ्या गाड्या या ठिकाणी बोलवले जात आहेत. पोलीस सुद्धा एकदम ऍक्शन मोडमध्ये या ठिकाणी दिसते. ज्या पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं होतं त्यांना परवानगी देखील नाही. जागोजागी पोलिसांनी बॅरिकेड लावलेले होते, मात्र हे काँग्रेसचे सगळे युवक ते बॅरिकेड तोडून पुढे आलेले आहेत, ढकलून पुढे आलेले आहेत आणि त्यानंतर आता पोलीस एकदम ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत. अत्याचार इतना बढ़िया कि युवक कम और पोलीस ज्यादा. ज्या पद्धतीने पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांचं म्हणणं आहे. ही परवानगी नाकारली नाही. 10 दिवस आधी सांगितलं, परवानगी जाणीवपूर्वक दिली नाही. हे आंदोलन चिरडायचं होतं. युवकांचं आंदोलन चिरडणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आज यांनी या पद्धतीने युवकांना अटक केले, उचलून नेले, ही पद्धत चुकीची आहे. आणखीन काही लोक आहे आपण ज्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. आपण बघतोय हे तीव्र होत चाललेले आहेत. सर, या आंदोलनाला परवानगी होती का? ह्या आंदोलनात तसे प्रकारची परवानगी नाही आहे, परंतु ते इथे आले होते, त्यांना आम्ही नोटीस वगैरे दिलेले होते प्रॉपर, आणि ते काँग्रेस भवनवरनं ते निघाले होते आणि त्याला रस्ता रोको करायचा होता. परंतु ज्यावेळी ते रस्त्यात आले त्यांना आम्ही समजून सांगून एका बाजूला गेला, सर्व्हिस रोडच्या बाजूला केला आणि तिथे त्यांनी ते आंदोलन करण्याचा जे काही तिथे 5 मिनिटाचं ते काही आंदोलन. आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहात, काय करणार? आता त्यामधून खूप सारे लोकांना आम्ही डिटेन केलेलं आहे, त्यांना पोलीस स्टेशनला घेत जात आहोत आपण. त्यावेळी आम्ही कायदेशीर कारवाई होईल. तर तिथं 2-2, 3-3 बॅरिकेड त्यांनी इन्फॉर्मेशन, पोलिसाला इन्फॉर्मेशन, त्यांनी परवानगी मागितली होती असं त्यांचं म्हणणं आहे. बलाचा असा कुठलाही गैरवापर केला गेला नाहीये. त्यांना आता जे रस्त्यात कोणी येत आहे, रस्ता बाजूला करण्यासाठी आपल्याला काही वेळी तसा त्यांना पकडूनही बसमध्ये बसावा लागणार ना, तेवढा तर काही गैरवापर नाहीये. परवानगी का दिली नाही सर? परवानगी दिली नाही, त्याच्यात कायदेशीर कारवाई केली जाईल. ते आपल्या अजून फोर्स मागवलाय का? आपण बघतोय की वरिष्ठ अधिकारी आहेत, संदीप गिल डीसीपी आहेत, इथं अजून गाड्या बोलवण्यात आलेल्या आहेत. जे काँग्रेसी सगळे युवक काँग्रेस इथं उभे आहेत त्यांना सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 2 ते 3 गाड्या इथून भरून नेण्यात आलेल्या आहेत. आणखीन काही काँग्रेसी तरी पोलीस सगळ्यांना डिटेन करतायत. तुम्हाला बी म्हणजे आता सध्या युवक काँग्रेस जेवढे दिसत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पोलीस आहेत तिथं. पोलिसांची ही दडपशाही आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणं हा गुन्हा आहे का? गुंडांना सोडतायत, त्यांना 70 दिवस झालं खुनी सापडत नाहीत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला, आणि तुम्ही विद्यार्थी युवकांना नोकऱ्या मांडणाऱ्या धरून गाडीमध्ये टाकताय. ज्यावेळेस खून करून लोक पळून जातात त्यावेळेस हे पोलीस कुठे जातात? इथं ड्रग्ज येतात त्यावेळेस हे पोलीस कुठे जातात? साध्या पोरांना, रोजगार मागणाऱ्या पोरांना उचलून गाडीत टाकतात तुम्ही. आंदोलन करणाऱ्यांना खुनी गायब आहेत, ड्रग्जवाले गायब आहेत, आणि शिकणारी पोरं आंदोलन केल्यानंतर उचलून गाडीत टाकताय. पोलिसांचं म्हणणं आहे की हा रस्ता आहे, रस्त्यावर तुम्ही सर्वसामान्य लोकांना वेटीस धरताय, रस्त्यावर हे आंदोलन करता येत नाही म्हणून नाकारली परवानगी. या सरकारच्या बेरोजगारीमुळे याच सर्वसामान्यांची पोरं देशदोडीला लागलीत. शिक्षण महागल्यामुळे याच सर्वसामान्यांची पोरं देशदोडीला लागलीत. ड्रग्जमुळे पुण्यामधल्या याच गोरगरिबांची मुलं देशोधडीला लागलीत. यांना प्रशासनाला लोकांची काळजी आहे हे चूक आहे. यांना सरकारच्या विरोधातला असंतोष दिसू द्यायचा नाही, म्हणून ही दडपशाही आहे. आपण बघतोय मी पलीकडे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.